Good morning, student. Once again, welcome to the class. Last period we have started new chapter number 8, lines written in early spring. ही एक पोयम आहे आणि ही आपण स्टार्ट केलेली होती, जी नेचर ही त्याची थीम होती. आणि आपण याच्यामध्ये बघितलं होतं की निसर्ग आणि माणूस म्हणजे निसर्गाची जी पॉवर आहे, जी शक्ती आहे, ती मानवाच्या जी भावना आहे त्याला कशी प्रभावित करते आणि मानवाचे वेगवेगळे जे इमोशन भावना आहे त्या वेगवेगळ्या सीझनमध्ये तो कशा प्रकारे व्यक्त करत असतो हे या लेसनमध्ये आपण बघितलेलं होतं. आणि ही जी पोयम आहे ही पोयम विल्यम्स वर्ड्सवर्थ यांनी लिहिलेली होती आणि ते एक इंग्लिश पोएट आहे आणि त्यांनी अशा हजारो पोयम्स नेचरवर म्हणजे निसर्गावर लिहिलेले आहे, त्यामुळे त्यांना नेचर पोएटसुद्धा असं म्हटलं जात होतं. आणि त्यांनी या पोयममध्ये सांगितलं की कशा प्रकारे ते एका ग्रुप ऑफ ट्रीज म्हणजे पुष्कळ असे जे झाडं आहे तिथे ते बसलेले होते आणि बसलेले असताना त्यांनी असे बसले होते की ते एकदम तिथे आपण आरामात तिथे ते बसलेले होते आणि त्यांच्या अवतीभोवती असे वेगवेगळ्या कलरचे म्हणजे निळी पिवळी अशी पेरिविंकलची आणि प्राईम रोज अशी फुले तिथे होती आणि त्या अशा निसर्गरम्य वातावरणात त्यांना खूप करमत होतं आणि त्यांची जी मनोव्यवस्था होती, त्यांचा जो मूड होता तो खूप आनंदी होता आणि आनंदी मूड असल्यामुळे त्यांना वेगवेगळ्या अशा आनंदी विचार येत होते त्यांच्या मनात. त्याचप्रमाणे त्यांच्या मनात वाईटसुद्धा असे विचार येत होते निसर्गाला पाहून की मानव हा निसर्गाशी कसं नातं आहे आणि तो नातं त्यांनी मानवाने कशा प्रकारे निसर्गाशी जपलेला आहे, अशा वेगवेगळ्या भावना त्यांच्या मनात येत होत्या. आणि मानव हा स्वतःच निसर्गाशी कशा प्रकारे निसर्ग हा मानवाशी कशा प्रकारे ट्रीट करतो, परंतु मानव हा निसर्गाशी कशा प्रकारे ट्रीट करतो हे सुद्धा त्यांनी या पोयममधून सांगितलेलं होतं. आणि आपण बघितलेलं होतं की मानवाची जी सोल आहे, आत्मा आहे, ती निसर्गाशी कशी जोडलेली आहे, अशा प्रकारे त्यांनी आपले जे थॉट होते ते व्यक्त केलेले होते. आणि त्यांच्या अवतीभोवती त्या उपवनामध्ये प्राईम रोज आणि पेरिविंकल अशी 2 प्रकारची फुले तिथे बहरलेली होती. पुष्पहार होता त्या फुलांचा आणि तिथे एन्जॉय करत होते. त्यांचा जो ब्रीथ होता, त्यांचा जो श्वास होता, ते तिथे प्रत्येक मोमेंट जे होते ते एन्जॉय करत होते. नाव आय एम गोइंग टू स्टार्ट फर्दर पार्ट ऑफ द पोयम. द बर्ड्स अराउंड मी हॉप अँड प्लेड. हॉप मीन्स इकडून तिकडे असे उड्या मारणे. तिथे जे बर्ड्स होते तुम्हाला पिक्चरमध्ये दिसत आहे बघा, हे जे बर्ड्स होते तिथे त्यांच्या अवतीभोवती काय करत होते, ते उड्या मारत होते, खेळत होते. देअर थॉट्स आय कॅन नॉट मिझर. आता मिझर मीन्स उपाय अँड अंडरस्टँड. परंतु त्यांचे जे थॉट होते, त्या बर्ड्सचे जे थॉट होते, विचार होते, ते त्यांना कळत नव्हतं. बट द लिस्ट मोशन विच दे मेड. परंतु त्यांची जे गती होती ती कमीत कमी आपण ती समजू शकत होते, ते कशा प्रकारे त्यांची जी गती होती ती मेड करत होते. इट सीम अ थ्रिल ऑफ प्लेझर. आणि त्यांची जी प्रसन्नता होती, आनंददायक त्यांचा जो आनंद होता तो ते त्यामधून व्यक्त करत होते. द बडिंग ट्विग्स स्प्रेड आउट देअर फॅन अँड बडिंग स्ट्रीक मीन्स होतकरू. आणि तिथे जे त्यांचे जे फॅन्स होते ते इकडे तिकडे काय केलेले होते, होतकरू ते पसरलेले होते. टू कॅच द फ्रीजी एअर. आणि ते तिथे जी हवा वाहत होती, फ्रीजी एअर वाहत होती, तिथे ते काय करत होते, कॅच करत होते. अँड आय मस्ट थिंक डू ऑल आय कॅन. आणि मला असं वाटत होतं की मी सुद्धा ते करू शकते. दॅट देअर वॉज प्लेजर देअर. आणि ते खूप असं आनंददायी होतं. इफ दिस बिलीफ फ्रॉम हेवन बी सेंट. आणि हे जे मानवासाठी निसर्गाने केलेलं आहे ते हेवनमधून सेंट झालेलं आहे. हेवन मीन्स स्वर्गातून आलेलं आहे आणि यावर माझा विश्वास आहे.
इफ सच बी नेचर होली प्लॅन, आणि हा निसर्गाचा एक खूप पवित्र असा शुद्ध असा प्लॅन आहे, योजना आहे की मानवासाठी त्यांनी निसर्गातून अशा हेवनमधून अशा प्रकारचा निसर्ग तयार केलेला आहे. खूप अशी पवित्र अशी योजना आहे निसर्गाची. हॅव आय नॉट रिझन टू लॅमेंट. लॅमेंट मीन्स ग्रीड, आणि त्याचा मराठीत अर्थ होतो विलाप करणे. आणि याचा मी काय करू शकत नाही, मी दुःख व्यक्त करू शकत नाही, विलाप करू शकत नाही. व्हॉट मॅन हॅज मेड ऑफ मॅन. कारण मानवाने मानवासाठी काय केलेलं आहे यासाठी मी दुःख व्यक्त करू शकत नाही. अशा प्रकारची विल्यम वर्ड्सवर्थ यांची ही काय आहे, पोयम आहे, आणि त्यांनी या पोयममधून आपले थॉट्स व्यक्त केलेले आहे. तर या पोयमवर आधारित क्वेश्चन नंबर ए जो आहे, कंप्लीट धिस सेंटेन्स, ते आपल्याला बघायचं आहे. फर्स्ट आहे द ब्लेंडेड नोट्स दॅट द पोएट हिअर ब्रॉट. त्यांनी काय ऐकलं होतं, त्यांनी हजारो साऊंड ऐकलेलं होतं, बट ब्रॉट प्लेझंट अँड सॅड थॉट्स टू द माइंड. इथेच दिलेलं आहे, प्लेझंट थॉट्स अँड ब्रिंग सॅड थॉट्स टू द माइंड. हे फर्स्ट सेंटेन्सचं आन्सर आहे, म्हणजे कंप्लीट करायचं आहे ते सेंटेन्स. सेकंड आहे द ह्युमन सोल इज लिंक टू नेचर. मानवाचं जे आत्मा आहे ते कशाची लिंक झाली आहे, कशाशी लिंक झाली आहे, नेचरशी म्हणजे निसर्गाशी. नेक्स्ट आहे द पोएट बिलीव्स दॅट एव्हरी फ्लावर. तर पोएट्सवर सगळ्या एव्हरी फ्लावर्सवर काय होता, विश्वास होता. एन्जॉय द एअर इट ब्रीथ. कारण ते काय करत होते, एन्जॉय द एअर इट ब्रीथ. नेक्स्ट आहे द मोमेंट ऑफ द बर्ड्स सीम टू बी. आणि ते पक्ष्यांकडे पाहून त्यांचा जो मोमेंट होता, त्यांचा जो क्षण होता, तो कसा होता, अ थ्रिल ऑफ प्लेजर. काय होता, अ थ्रिल ऑफ प्लेजर. तर हे 4 नंबरचं काय आहे, आन्सर आहे. तर अशा प्रकारे कंप्लीट दिस सेंटेन्स आपण हे कंप्लीट केलेलं आहे, आणि हे तुम्हाला नोटबुकमध्ये राईट डाऊन करायचं आहे, HWमध्ये 1 टाईम. ओके, नेक्स्ट जो आहे आपले फर्स्ट, सेकंड आणि थर्ड नंबरचा जो क्वेश्चन आहे ते आपले राईट डाऊन झाले होते. आता 4 नंबरचा आणि 5 नंबरचा क्वेश्चन आपल्याला राईट डाऊन करायचा आहे. तर त्याआधी आपण जी पोएम बघितली त्यावर आधारित हार्डवर्ड्स होते. हॉप मीन्स उंच उड्या घेणे, मेजर मीन्स उपाय, बडिंग ट्विक्स मीन्स होत करू, अँड लॅमेंट मीन्स विलाप करणे. तर हे हार्डवर्ड तुम्हाला राईट डाऊन करायचे आहे, आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे जे हार्डवर्ड दिसत आहे ते सुद्धा तुम्हाला 2 टाइम्स राईट डाऊन करायचे आहे. तर 4 नंबरचा क्वेश्चन आहे, आन्सर दिस क्वेश्चन बी. व्हॉट इज द पोएट्स रिस्पॉन्स टू द बडिंग ट्विक्स. बडिंग ट्विक्समध्ये ट्विक्ससाठी पोएटचा कसा रिस्पॉन्स आहे, त्याचा आन्सर आहे द बडिंग ट्विक्स कॅच द फ्रीज विथ देअर फॅन आउट लिव्ज अँड सीम टू फील ग्रेट जॉय. त्यांना खूप असं एन्जॉय वाटत होतं, फील वाटत होतं, त्यांना जी भावना होती ती फील वाटत होती. आणि ते आन्सर परत तुम्हाला 3 टाइम राईट डाऊन करायचं आहे. 5 नंबरचा बघा. 5 नंबरचा आहे डज नेचर रिअली हॅव अ हॉली प्लॅन. म्हणजे निसर्गाने एक पवित्र अशी योजना बनवलेली आहे. व्हॉट डू यू थिंक इट कुड बी. तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल. त्याचा आन्सर आहे नेचर डज हॅव अ हॉली प्लॅन ॲज ऑल द क्रिएचर्स ऑफ नेचर सीम टू सो हॅपी. आणि निसर्गाने योजना कशासाठी, पवित्र अशी योजना कशासाठी बनवली आहे की निसर्गामध्ये जे काही क्रिएचर आहे, जे काही जीवजंतू, कीटकनाशक, जे काही घटक आहे ते या निसर्गामध्ये खूप हॅपी आहे, निसर्गात खूप हॅपी आहे. तर हे आन्सर तुम्हाला परत 3 टाइम राईट डाऊन करायचं आहे. नेक्स्ट पिरियडमध्ये राहिलेले जे क्वेश्चन आहे ते आपल्याला घ्यायचे आहे.